एप्स्टीन फाईल्स बद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलंय, वाचलंय, बोललोय. त्याच्याबद्दल आपल्याला भीती, राग, तिरस्कार, किळस या सगळ्या भावना सुद्धा वाटून झाल्यात. त्याबद्दल एखादा एपिसोड करा अशी मागणी जवळजवळ प्रत्येक एपिसोडच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला दिसेल. पण त्यापेक्षा कितीतरी पटीने भयंकर घटना ही आपल्या भारत देशामध्ये आधीच घडून गेली ह्याबद्दल आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहिती. ही आपल्या भारत देशातल्या सगळ्यात मोठ्या लैंगिक शोषणाच्या एका मालिकेची गोष्ट आहे. ही अजमेर सेक्स स्कॅन्डलची गोष्ट. साधारण 2000 सालातली गोष्ट आहे. राजस्थानमध्ये पुष्कर, अजमेर त्या एरियामध्ये एका इंडस्ट्रियलिस्टच्या घरी त्याच्या मुलीच्या बघण्याचा कार्यक्रम असतो. लग्नाच्या वयाची त्याची मुलगी असते आणि समोरून येणारं स्थळ सुद्धा आर्थिक आणि सोशल दृष्ट्या तोलामोलाचं असतं. मुलगी चांगली शिकलेली असते, सद्गुणी असते. त्या दोघांच्या पत्रिका सुद्धा मॅच होतात, घराणी मॅच होतात. काहीच प्रॉब्लेम येत नाही. ऑलमोस्ट लग्न ठरतं. पण एकदा परत आम्ही फायनल विचार करतो आणि शेवटची बोलणी, आपण लग्नाचीच बोलणी फायनल करून टाकूया अशा नोटवर त्या मुलाच्या घरचे जे बघायला आलेले असतात त्या मुलीला, ते परत जातात त्यांच्या घरामध्ये आणि बघायला गेलेले असतात त्या घरामध्ये एक स्टॉप घेतात आणि काही वेळानंतर त्या मुलीला नकाराचा फोन करतात. हा कुठचा स्टॉप असतो तर तो स्टॉप असतो अजमेर मधला भरोसा फोटो स्टुडिओ. त्या भरोसा फोटो स्टुडिओमध्ये असं काय असतं ज्यांनी फक्त त्या मुलीचंच नाही तर अजमेर मधल्या अनेक मुलींच्या आयुष्याची वाताहत होणार आहे. ह्यासाठी आधी त्या फोटो स्टुडिओ बद्दल आणि अजमेर शहराबद्दल थोडंसं जाणून घेऊया. एक छोटीशी हिस्टॉरिक बॅकग्राऊंड येते मी तुला अजमेर शहराची. साधारण 7व्या शतकामध्ये राजपूत राजांनी ते शहर वसवलं असं म्हणतात आणि 12व्या शतकांमध्ये मुघलांनी आक्रमण करून ते शहर आपल्या ताब्यात घेतलं. पण हे शहर या युद्धांसाठी फेमस नाहीये, तर हे शहर एका माणसासाठी फेमस आहे. ते म्हणजे ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती. सुफी धर्मगुरू होते ते, ज्यांना गरीब नवाज असं म्हटलं गेलं, ज्यांनी गरिबांच्या उद्धारासाठी एकंदर लोककल्याणासाठी खूप कामं केली. ते इथे अजमेरमध्ये येऊन वास्तव्याला राहिले आणि त्यांचा दर्गा हा आजही अजमेरचं प्रमुख आकर्षण आहे. अनेक लोक जगभरातून या ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यामध्ये येतात, अत्यंत भावनेनी येतात आणि सर्व धर्माची लोक येतात. त्यामुळे अजमेर शहर हे या रिलिजियस टुरिझमसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. अजून एका गोष्टीसाठी अजमेर प्रसिद्ध आहे ते म्हणजे तिथल्या अनेक शाळा. साधारण विचार कर की आपल्याकडे पाचगणी कसं आहे, जिथे अनेक फेमस शाळा, काही बोर्डिंग स्कूल्स आहेत, साधारण त्याच प्रकारे अजमेर सुद्धा आहे. तिथे मेयो नावाची एक खूप मोठी फेमस बोर्डिंग स्कूल आहे आणि अनेक शाळा तिकडे आहेत. आता शाळा आणि रिलिजन किंवा रिलिजियस टुरिझम किंवा हे रिलिजियस इन्स्टिट्यूशन ह्या दोघांचा साठी फेमस असलेल्या या शहरामध्ये त्या 1990 सालच्या घटनेपर्यंत कधी डायरेक्ट संबंध आला नव्हता. पण 90 सालामध्ये ह्या दोघांचा संबंध जेव्हा आला तो खूप भयानक पद्धतीने आला. अजमेरमध्येच एक सोफिया सेकंडरी गर्ल्स स्कूल नावाची एक फक्त मुलींची शाळा आहे आणि टिपिकल गर्ल्स स्कूलमध्ये जे होतं की मुलींचाच ग्रुप असतो, त्यामुळे मुलांची बोलणं ही सुद्धा एक थोडीफार फॉरबिडन, टॅबू गोष्ट वाटते आणि त्यामुळे समजा एखाद्या कुठच्या मुलीचा बॉयफ्रेंड असेल, ती त्याला शाळेच्या बाहेर हळूहळू जाऊन भेटून बोलत असेल तर ती एक रिबेलियस किंवा कूल मुलगी म्हणून समजलं जातं किंवा तिच्याबद्दल हळूहळू आवाजामध्ये चर्चा होतात. पण जी काही मुलांची इंटरॅक्शन आहे ती शाळेच्या 4 भिंती पलीकडेच असते. ह्याच शाळेमध्ये 8वी मध्ये शिकणारी एक मुलगी होती. ह्यापुढे मी ज्या मुलींबद्दल बोलीन त्या अर्थातच कुणाचंही नाव मी घेणार नाहीये. ही 8वीत शिकणारी त्या शाळेमधली मुलगी होती. ती आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली. त्या बॉयफ्रेंडचं नाव होतं फारुख. आता तो वयाने मोठा होता साधारण, म्हणजे ही 8वीत असेल, काय 13-14 वर्षाचे साधारण असेल आणि तो 19 किंवा 20 वर्षाचा, 20-21 वर्षाचा मॅक्सिमम असेल. त्या वयामध्ये एकंदर पण हे आकर्षण असतंच थोड्या वयाने मोठ्या
मुलांचं. आणि त्या पद्धतीने तिलाही ते इन्फॅच्युएशन होतं म्हणा, किंवा त्या दोघांची भेट झाली, त्या दोघांचं बोलणं झालं, तिला ते आकर्षण वाटत होतं, कारण त्याची लाईफस्टाईल सुद्धा खूप एकदम भारी वाटणारी अशी होती. ते हळूहळू चोरून भेटायला लागले, बोलायला लागले. कधी कधी ते एकांतात भेटायचे, कधी कधी पब्लिक प्लेसेसवर कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने भेटायचे. एक दिवस मात्र तो आपल्या स्वतःच्या गाडीत बसवून तिला त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन गेला. बर. आणि भूल थापा देऊन किंवा तिला काय गळ घालून किंवा काहीही पद्धतीने त्या दोघांमध्ये शरीर संबंध घडले. आता काही रिपोर्ट्स असं सांगतात की हे त्या दोघांमधलं नातं आणि जे काही शरीर संबंध झाले ते कन्सेन्च्युअल स्वरूपाचे होते, पण तुलाही हे माहिती असेल की आपल्याकडे 18 वर्ष हे एज ऑफ कन्सेंट मानलं जातं, त्यामुळे त्याच्या खाली कुठच्याही प्रकारचे शरीर संबंध असतील त्यापेक्षा लहान वयाच्या मुलीची ते गुन्हा म्हणूनच धरले जातात, कारण ते समजून उमजून कन्सेंट देण्याच्या वयाच्याच त्या मुली नसतात. आणि ही तर 8वीतली मुलगी होती. त्या पुढे तिच्या बरोबर जे झालं ते अजून भयंकर होतं. तिला असं लक्षात आलं की त्या दोघांचे जेव्हा शरीर संबंध होत होते ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले गेले. बापरे. आणि त्याच्या निगेटिव्ह प्रती तिला दाखवण्यात आला तिला. हो. आणि तिला हे सांगितलं गेलं की आता तू हे कोणालाही सांगितलंस किंवा मी तुला पुन्हा कधी बोलवलं आणि तू यायला नाही म्हणालीस तर ह्या प्रती मी सगळ्यांना दाखवीन. ब्लॅकमेलिंग सुरू केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर तो म्हणाला की तुझी ह्याच्यातनं सुटका व्हावी असं तुला वाटत असेल तर तुझ्या एका मैत्रिणीला आम्हाला भेटव आणि मग आम्ही तुझी ह्याच्यातनं सुटका करू. बापरे. आता तिला पोलिसांकडे जाणं किंवा ह्या सगळ्या ऑप्शन्स होते असं आपण एक रॅशनल विचार करून म्हणू, किंवा ती पोलिसांकडे गेली असती किंवा आई बाबांना सांगितलं असतं. आपल्यालाही माहितीये की ह्या पद्धतीमध्ये किती प्रेशर, पण तिचं वय लहान होतं. आणि ह्यापेक्षा मोठी गोष्ट अशी होती की तो माणूस होता आणि त्याचं पूर्ण नाव होतं फारुख चिश्ती. मी तो जो दर्गा म्हटलं मोइनुद्दीन चिश्ती यांचा, त्यांच्या डिसेंडंट्स पैकी ही चिश्ती फॅमिली, ज्यांना खादिम म्हणून ओळखलं जातं. खादिम म्हणजे सेवक, ही खादिम्स. बापरे. आणि ही चिश्ती फॅमिली त्यापैकी एक होती. त्याच्यामध्ये फारुख चिश्ती, त्याचा भाऊ अनवर चिश्ती आणि नफीस चिश्ती, हे 3 जण मेन ह्यांच्यापासून सुरुवात झाली. त्या मुलीला जेव्हा हे ब्लॅकमेल होतं असं कळलं आणि तिला हे लक्षात आलं की आता आपण कुठेच जाऊ शकणार नाही आणि कितीही दुर्दैवी असलं तरी आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा एकच रस्ता आहे आणि तो म्हणजे आपल्या एखाद्या मैत्रिणीला यांच्या तोंडी देणं, जेणेकरून ॲटलिस्ट आपण तरी सुटू शकू. तिच्याच वर्गात शिकणारी तिची अजून एक मैत्रीण होती. तिने सांगितलं की माझे काही कझन्स आहेत, त्यांच्याबरोबर आपण पार्टीला जाऊया त्यांच्या फार्म हाऊसवर, माझे फॅमिली पण असेल. असं करून ती त्या मैत्रिणीला फार्म हाऊसवर घेऊन गेली. त्यांच्याबरोबर अजून एक मुलगी सुद्धा होती. बापरे. तिकडे गेल्यावर बळजबरी करून त्या दोघींनाही वेगळ्या खोलीत नेऊन त्यांच्यावरही बलात्कार झाला. त्याचंही फुटेज रेकॉर्ड केलं गेलं आणि त्या बेसिसवर या दोघींनाही ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आता हा त्यांचा एक मोडस बनला की अल्पवयीन मुलींना गाठणं, काही वेळेला अशा भूलथापा देऊन किंवा काही वेळेला खोटी आमिष दाखवून, काही वेळेला प्रेमाचं खोटं नाटक करून, तर काही वेळेला चक्क रस्त्यावर चालणाऱ्या मुलींना किडनॅप करून ते त्यांच्यावर हे अत्याचार करत होते आणि त्याचं रेकॉर्डिंग करून ते त्या मुलींना ब्लॅकमेल करत होते. त्यामुळे बाहेर येण्याचा प्रश्नच नाही. असं तर कदाचित होणार नाही की कोणी पाहिलं नसेल किंवा कोणी कंप्लेंट केली नसेल, पण त्या कंप्लेंटचं मूर्त स्वरूप कधी आलं नाही. ऑफिशियल आकडा असा आहे की जवळजवळ 250 मुलींवर त्यांनी अशा पद्धतीचे अत्याचार केले, पण अनऑफिशियल आकडा हा जवळजवळ 500च्या आसपासही गेला असेल असं काही न्यूज रिपोर्ट सांगतात. हळूहळू त्या शाळेमध्ये, सोफिया स्कूलमध्ये आणि आजूबाजूच्या शाळांमध्ये मुलींच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढायला लागलं आणि तरीही कोणाच्या डोक्यामध्ये अलार्म बेल्स, आत्महत्या करत होत्या मुली. हो, कारण दुसरा काहीच पर्याय आपल्या समोर उरला नाही असं त्यांना दुर्दैवाने जाणवायला लागलं, कारण जो येतोय तो त्यांच्या विरुद्ध होतोय असं वाटायला लागलं. पण अर्थात 1990चा काळ होता, तेव्हा फोन्स नव्हते, त्यामुळे जे काही कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत होतं किंवा जे काही फोटोज कॅमेरामध्ये निघत होते ते फोटो हे निगेटिव्ह
स्वरूपात निघत होते आणि ते डेव्हलप करण्याची गरज होती. आणि ते डेव्हलप करण्यासाठी हे त्या भरोसा फोटो स्टुडिओमध्ये गेले आणि आता हे फोटोज सर्रास सर्क्युलेट व्हायला लागले. सुरुवातीला हा भरोसा फोटो स्टुडिओ मधले स्वतःच ती लोक हे फोटोज विकत होती, श्रीमंत, इन्फ्लुएन्शियल, बिझनेसमॅन, पॉलिटिशियन, ह्या सगळ्यांना. आणि हे पॉलिटिशियन्स, बिझनेसमॅन जे साधारण वयाच्या 50-60चे असतील, ते फक्त फोटोज घेण्यापुरते थांबले नाहीत, तर ते फोटोज बघून त्यांनी मुलींची मागणी करणंही सुरू केलं आणि ह्या मुलींना परत ब्लॅकमेल करून, किडनॅप करून, बळजबरीने ह्या पॉलिटिशियन्स पर्यंत, इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत पोहोचवण्यात यायचं. ह्युमन ट्रॅफिकिंग. इथेच ही गोष्ट थांबली नाही, तर आता हळूहळू सामान्य लोकांनाही ह्या गोष्टी कळायला लागलेल्या. म्हणजे त्या चिस्ती फॅमिलीमध्ये काम करणारे ड्रायव्हर्स, त्या भरोसा फोटो स्टुडिओमध्ये येणारी कॉमन माणसं, ह्या सगळ्यांपर्यंत ते फोटोज पोहोचत होते आणि त्यामुळे कोणालाही शक्य होतं या मुलीला गाठून तिला ब्लॅकमेल करून तिच्याबरोबर व्यभिचार करणं. बरोबर. असं वाटत होतं जवळजवळ अख्खं अजमेर शहर या शोषणाचा भाग बनलंय आणि ह्या मुलींना जिवंतपणे ज्या यातना घडत होत्या याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आता म्हणजे खरंच हे धक्कादायक आहे की कोणीच त्याबद्दल काहीच. सो अलिजिडली एका कन्सर्न्ड सिटीजननी ज्याच्यापर्यंत हे फोटो पोहोचले त्यांनी एका लोकल न्यूजपेपर पर्यंत हे फोटो पोहोचवले. पण त्या न्यूजपेपरमध्ये ज्या माणसाकडे फोटो दिले त्यांनीही त्या फोटोचा गैरवापर त्या फोटोमधल्या मुलीला ब्लॅकमेल करण्यासाठी केला. पोलीस ऑफिशियल्स, तिथले लोकल पॉलिटिशियन्स, ह्या सगळ्यांसाठी हे ओपन सिक्रेट होतं, पण कोणीही काहीच दखल घेतली नाही, काहीही ऍक्शन केली नाही. आणि ह्याचं एक ऑब्व्हियस कारण आहे आणि ते म्हणजे धर्मामधलं अंतर. आता हा 1990 ते 92 मधला काळ आहे. तुलाही माहिती असेल की आपल्या भारतासाठी हा काळ किती कठीण होता. ऑलरेडी धार्मिक तेढ ही खूप जास्त त्या काळामध्ये वाढलेली आणि त्यामुळे जर हे समोर आलं की ह्या दर्ग्याशी रिलेटेड लोक मुलींवर अत्याचार करतायत आणि त्या मुलींचे धर्म समजा समोर आले तर खूप मोठी धार्मिक दंगल उसळेल असं म्हणून पोलिसांनी आधी तर तिकडे काय जमावबंदी वगैरे ह्यासारख्या छोट्या छोट्या प्रोव्हिजन्स करायला सुरुवात केली, पण कुठच्याही प्रकारे ऑफिशियली कारवाई नाही केली. कसं हे प्रकरण दाबून टाकता येईल ह्यासाठी पोलीस प्रशासन सगळे कामाला होते. पण 22 एप्रिल 1992 एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे तिथल्या न्यूजपेपरमध्ये हेडलाईन छापून आली ह्या सेक्स स्कॅन्डल बद्दल. आणि आता आपण सगळेच थोडेफार फिल्मी असल्यामुळे आपल्याला वाटतं की ह्या एका हेडलाईननी सगळं बदलून गेलं, पण ह्या प्रकारचं काहीही झालं नाही. ही गोष्ट इतकी ओपन सिक्रेट होती की ही हेडलाईन छापून येऊन सुद्धा कुणीही काहीही केलं नाही. नॉर्मलाइज केलं. तिथलं दैनिक नवज्योती म्हणून होतं, त्यांनी असं ठरवलं की परत ही हेडलाईन जशीच्या तशी छापून आणायची. असं म्हणून 15 मेला ॲज इट इज सेम बातमी त्यांनी परत छापून आणली आणि परत काहीही घडलं नाही. त्यांनी ठरवलेलं की आता जोपर्यंत लोक ऍक्शन घेत नाहीत तोपर्यंत ही बातमी आपण छापत राहायची. असं म्हणून 16 मे 1992 त्यांनी परत ही बातमी छापली. ह्या वेळेला त्या बातमी सोबत होता एक फोटो आणि तो फोटो खूप भयंकर होता. माझ्या मते आपण खरंच खूप ग्राफिक डिटेल्समध्ये जात नाही, पण ज्या फोटोनी ह्या झोपलेल्या शहराला जाग आली, माझ्या मते खूप गरजेचं आहे की मी तो फोटो जितका शक्य होईल त्या पद्धतीने डिस्क्राईब करीन. त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतं की एक मुलगी नग्नावस्थेमध्ये झोपलेली आहे. तिच्या 2 बाजूला 2 पुरुष आहेत. ते दोघंही पुरुष, त्या दोघांपैकी एक पुरुष आहे तो त्या मुलीच्या गालाचं चुंबन घेतोय. दुसरा पुरुष चक्क निर्लज्जपणे कॅमेरामध्ये बघून हसतोय आणि ह्या दोघाही पुरुषांचे हात त्या मुलीच्या छातीवर आहेत. ह्या प्रकारचा फोटो ज्यांनी कोणाचंही हृदय पाघळून निघेल, ह्या प्रकारचा फोटो शेवटी त्यांना फ्रंट पेजवर छापून आणायला लागला. अर्थात त्या मुलीचा चेहरा त्याच्यात त्यांनी ब्लर केलेला होता, पण अशा पद्धतीचा फोटो हा न्यूजपेपरच्या फ्रंट पेजला येणं इतकी भयानक घटना ना कधी ह्याच्या आधी झालेली आणि आय होप यापुढेही कधी होणार नाही. शॉकिंग आहे खूपच. पण फायनली ह्या फोटोमुळे ह्या शहराने झोपलेलं असं नाही म्हणणार, ज्या शहराने झोपेचं सोंग पांघरलेलं ते शहर आता जागं होण्यावाचून पर्याय उरला नव्हता. लोकांनी मोर्चे सुरू केले. अर्थात काही राजकीय लोकांनी फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या गोष्टीचा वापर करून घेतला आणि आता FIR होणार अशी चिन्ह दिसायला लागली. सुरुवातीला 30
मुली पुढे आल्या. इमॅजिन 250 हा ऑफिशियल आकडा आहे, पण त्यापैकी फक्त 30च मुली समोर आल्या आणि त्यांच्यावरही इतकं प्रेशर होतं की ऍक्च्युली जेव्हा ट्रायल सुरू झाली तेव्हा ह्यापैकी गळत गळत फक्त 12 मुली उरल्या बापरे. आणि त्याच्याही पैकी शेवटपर्यंत हॉस्टाईल न झालेल्या फक्त 2 मुली होत्या. 2 मुली विरुद्ध हे सगळी सिस्टीम. 1998 मध्ये फायनली सेशन्स कोर्टामध्ये या गोष्टीचा निकाल लागला आणि ह्या सगळ्या पुरुषांना म्हणजे टोटल 18 पुरुष ह्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर केसमध्ये होते ज्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांनी हायकोर्टमध्ये अपील केलं. हायकोर्टाने ती शिक्षा कमी करून 6 वर्षाची केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत जेव्हा केस नेली गेली तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही, लाईफ इम्प्रिझनमेंटच बरोबर आहे. आता हा आपल्याला कदाचित हॅपीली एव्हर आफ्टर अशी गोष्ट वाटेल, पण सत्य ह्यापेक्षाही अजून भयंकर आहे. हे जे मेन 3 कल्प्रिट्स होते, फारुख, अनवर आणि नफीस, हे तिघं वेगवेगळे बहाणे करून जेलमध्ये पळून ॲब्स्कॉन्डिंग झाले, जे परत जेलमध्ये कधी गेलेच नाहीत. ह्या केसमधले अनेक आरोपी देश सोडून बाहेर जाऊन शांतपणे सेटल झाले, कारण सगळेच रिच, पॉवरफुल आणि इन्फ्लुएन्शियल लोक होती. बेल्सच्या जोरावर आणि आपल्या संपत्तीच्या जोरावर या जन्मठेपेपैकी साधारण 2-2.5 वर्षाची शिक्षा जास्तीत जास्त त्यांनी भोगली असेल. ह्याची शिक्षा फक्त काही म्हणजे ज्यांनी भोगली त्या होत्या ह्या मुली ज्या स्वतः विक्टिम्स होत्या. आजपर्यंत त्यातल्या बऱ्याच केसेस चालू आहेत, त्यातल्या छोटे छोटे अपील्स, छोटे छोट्या मोशन्स चालू आहेत, ज्याच्यात सतत या मुलींना परत आपल्याबद्दल झालेल्या ह्या भीषण गुन्ह्यांची कबुली दिल्यासारखं स्टेटमेंट्स द्यायला कोर्टात जावं लागतं. इनफॅक्ट आता एक लेटेस्ट न्यूज अशी पण आलेली की एक बाई होती जिच्या बरोबर अत्याचार झालेले होते आणि तिला आता रिसेंटली कोर्टात कुठल्या तरी याच केस संदर्भात बोललेलं आणि ती अक्षरशः जज आणि वकिलांवर ओरडली की आता मी 30 वर्ष पेक्षा जास्त काळ ह्याच्याबद्दल बोलते, मी आता आजी झाली आहे, आता तरी मला तुम्ही सोडा. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षा जर कोणाला झाली असेल तर ती फक्त आणि फक्त त्या मुलींना झाली, फक्त ह्याच गुन्ह्यासाठी की त्या मुली होत्या आणि त्या रिच, पॉवरफुल, इन्फ्लुएन्शियल नव्हत्या. ह्यातली सगळ्यात अजून एक भयंकर गोष्ट अशी आहे की ह्या ज्या मुलींची नावं नंतर हळूहळू पुढे आली त्याच्यामध्ये या चिस्ती कुटुंबातल्या सुद्धा लांबचे नातेवाईक असलेल्या मुली सुद्धा होत्या. कोणीच सेफ नाही. कोणीच सेफ नाहीये आणि ह्या अमानुष पाशवी जगामध्ये आपण वावरतोय. न्यायाची अपेक्षा तरी कोणाकडनं करायची? आणि केवढी विकृती आहे ही, म्हणजे बापरे, काहीच नाही. आणि मी म्हटलं तसं अजून म्हणजे अगदी ह्या रिसेंटली सुद्धा अजमेर अशा बऱ्याच बातम्या येतात की अजमेरमध्ये जर कोणाचं लग्न ठरायचं असेल किंवा तिथे असलेल्या मुलीचं ठरायचं असेल तर ते स्थळाची चौकशी करायला आधी त्या भरोसा कलर लॅबमध्ये देतात आणि विचारतात की ही मुलगी त्या सेक्स स्कॅन्डलमध्ये तर नव्हती ना. अख्ख्या गावाला माहिती आहे. आणि येस, आणि अजूनही त्या मापदंडावर त्या मुलींना मोजलं जातंय. अजूनही आपण किती वर्ष होणार आहेत, 92 ही खूप जुनी गोष्ट नाहीये, रिसेंट आहे ही. आताचीच आहे. आणि अजूनही या मुली पुढे येऊ शकल्या नाहीत फक्त शेम ह्या गोष्टीमुळे. आणि शिक्षा देऊन पण म्हणजे स्पीचलेस, म्हणजे मला काही एक सगळ्यात अजून मला भयानक वाटतं की आपण इतकं त्याला टॅबू करून ठेवलंय ना आपल्याकडेच की सेक्स बद्दल ब्लॅकमेल करून लोक वाटेल त्या गोष्टी तुमच्याकडून करून घेऊ शकतात. याचं कारण असं आहे की आपण समाज म्हटलं की शी नको ते असं म्हणून त्यात तुम्ही विक्टिम असा, ते कन्सेन्शुअल असू दे, ह्या दोन्ही प्रकारे आपण त्या मुलींना जज करत असतो. पण ह्याच्यामध्ये तितक्या हार्श पद्धतीने आपण परपेट्रेटर्सना नाही जज करत. कदाचित त्यांना इतक्या म्हणजे त्यांना आपण शेम नाही करत पुरेसं, असं कदाचित मला खरंय. वाटतं. पण ते म्हणजे त्यांच्या बाबतीत अशी गोष्ट बाहेर आली तर काही वाटत नाही आपल्याला, पण हे मुलींच्या बाबतीत झालं म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. आणि हे सगळं घडायला फोटो द्यायला लागला, बातमी नाही पुरली. बातमी नाही पुरली. ही काय क्रुएलिटी आहे म्हणजे माणसाची, की अजूनही इंस्टाग्रामवरती किती रील्स येतात आणि आपण शेअर करतो की हे असं घडलंय किंवा, पण त्यातही व्हिज्युअल्स टाकायला लागतात कारण त्याशिवाय कोणी बघत नाही. इनफॅक्ट तू समजा बघितलंस ना, आपल्याकडे सुद्धा ज्या केसेस झालेल्या आहेत भयंकर आतापर्यंत,
ज्याच्यामध्ये निर्भयाची केस असेल किंवा आसिफाची केस असेल, शक्ती मिल्समध्ये झालेल्या गँग रेपची केस असेल, तू समजा ते टाकायला सुरुवात केलीस ना, तर समजा निर्भया केस फोटोज, आसिफा केस फोटोज, शक्ती मिल्स केस फोटोज, आपण अजूनही त्या विक्टिम्सचे फोटोज बघण्यात इंटरेस्टेड आहोत. सर्चमध्ये तू बघ, कधीही जाऊन सर्च कर, त्याच्यामध्ये सजेशन्स मध्ये फोटो येतात, कारण लोक अजूनही जाऊन या विक्टिम्सचे फोटो शोधतायत. आणि ह्या गोष्टी आपल्या देशात घडतच असतात म्हणून किती लोक पानं पलटतात न्यूजपेपरची. आणि अख्खं गाव इन्व्हॉल्व म्हटल्यावरती काय करायचं. आणि फक्त ते गाव नाही ग, हळूहळू ना ते खूप लोकांपर्यंत पोहोचलं बघ. म्हणजे पॉलिटिशियन डेव्हलप झाली ती त्यांच्या स्कॅन्डलची. ऍब्सल्युटली. आणि हे सगळं त्या शेमच्या अराउंड होतं. जर हा शेमच समजा सोसायटीमधनं एक माणूस पुढे आला असता ना, किंवा त्यांच्या घरच्यांचे एक घरचे पुढे आले असते आणि म्हणाले असते की तुझ्याबद्दल झालंय हे, तू विक्टिम आहेस, आम्ही कुठल्याही पद्धतीने, किंवा ती शाळा असं म्हणाली असती की तुम्ही प्लीज पुढे या, आम्ही तुम्हाला कुठच्याही पद्धतीने जज करणार नाही, इनफॅक्ट तुम्हाला मदत करू, तरी हे झालं असतं. ही सुसाईड ही एक सेकंडरी गोष्ट बनली ग ह्यातली. आणि सुसाईडचं ह्या सगळ्यामध्ये कुठेच काहीच रेकॉर्ड या गोष्टी नाहीयेत. आणि जरी पोलीस इन्व्हॉल्ड होते आपण म्हणतोय, पण त्यांच्या शिक्षेचं काय. याच्यामध्ये इतकी लोक इन्व्हॉल्ड होती. पॉलिटिशियन्स तर सोडूनच देऊया, आपण नाहीच पोहोचू शकत आहे त्या पार्ट पर्यंत. पण सामान्य जी लोक होती, त्यांच्या घरी काम करणारी किंवा अशी जी लोक होती, त्यांनाही कितपत न्याय मिळालाय किंवा त्यांनाही कितपत शिक्षा झाली आहे हे माहित नाही. आणि अजूनही स्कॅन्डल चालू आहे की नाही कोणालाच माहित. अजूनही खरंच चालू आहे की नाही माहित नाही. अजूनही अशा पद्धतीच्या काही अनेक गोष्टी घडतात की नाही हेही आपल्याला. बरं, आणि आपण एखादी गोष्ट मुळापासनं नष्ट करायला जातच नाही. म्हणजे एक केस झाली की संपला तो विषय, त्या केस पुरता तिथे संपला. पण त्याच्यानंतर पण त्या गावामध्ये जाऊन नो वन हॅज, म्हणजे सिस्टम, आय डोंट नो की फक्त सिस्टमने रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे, पण कोणाच्या डोक्यात हा विचार कधीच येत नाही की ओके ही केस इथे संपली, पण अशाच पद्धतीच्या गोष्टी ह्याच्यानंतर पुढे काय. माझ्या मते आपण समाज म्हणून छोटी काय गोष्ट करू शकतो, तर आपल्या ओळखीत समजा असं कोणी असेल, त्यांना एवढा धीर देणं की तुमच्या बरोबर काहीही चुकीचं घडत असेल तर आपण समाज म्हणून त्यांच्या बरोबर आहोत. आणि हे झालं तर ब्लॅकमेलला काही अर्थच होणार नाही आणि पुढचे अत्याचार कदाचित थांबतील. ही एकच आपण त्यातल्या त्यात भोळी आशा व्यक्त करू शकू. आय थिंक ह्या पुढे काय बोलायचं खरंच सुचत नाहीये. भयानक केस होती आणि स्वतःला अंतर्मुख करायला लावणारी केस होती. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित एप्स्टीन फाईल्स ही एक चवीचवीने वाचण्याची गोष्ट म्हणून, एक एंटरटेनमेंट म्हणून कन्झ्युम केलेली गोष्ट आहे, पण त्याच्या विक्टिम्सचा विचार आपण खरंच कदाचित कधी केलाय का? तर माझ्या मते ह्याचं उत्तर आपल्याला नाही असं सापडेल. सेम गोष्ट ह्याच बाबतीत सुद्धा आहे की आपण त्या विक्टिम्सच्या बाजूनी विचार केला तर खरंच समाज म्हणून आपल्याला स्वतःची लाज वाटायला पाहिजे. ह्या केसबद्दल तुमची काही मतं असतील तर ती नक्की कमेंट सेक्शनमध्ये मांडा. आणि अजून कुठच्या केसेसबद्दल बोलणं तुम्हाला आवडेल हेही आम्हाला नक्की सांगा. इंटरनॅशनल केसेसबद्दल जर काही आम्ही बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर तेही सांगा. आणि नागरिक शास्त्राला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.